आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, मात्र इतर भागात पावसाचा जोर कमीच आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिलाय। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ आपल्या सर्वसाधारण जागेवर आहे। दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र आहे। हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकून झारखंड आणि उत्तर छत्तीसगड पार करण्याची शक्यता आहे। हा ट्रफ दक्षिण राजस्थान ते दक्षिण पश्चिम बंगाल आणि शेजारच्या परिसरावर आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस दक्षिण पश्चिम बंगाल, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ आणि ओडिसाच्या अंतर्गत भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। राज्यातील काही भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक राहील अशी शक्यता आहे। कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भातही काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे। पूर्व विदर्भात आज आणि उद्या काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला। मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।